शिवा सदा शिवा देशी मुक्ती मुक्ती बाबा देशी मुक्ती मुक्ती बाबा देशी मुक्ती बाबा देशी मुक्ती बाबा देशी मुक्ती बाबा ऐसे करावी या शिवा ऐसे करावी शिवा ऐसे करावी शिवा
सेवा ऐसे धरावे आजीवा
अहो सदा शिवा देशी भुक्ती मुक्ती भावा धर करावी ते तुझी सेवा ऐसे धरावे या जीवा नामा म्हणे महादेवा नामा म्हणे महादेवा चुकवी 84चा हेवा करावी ते तुझी सेवा ऐसे धरावे या जीवा महायोग पीठेत ते भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठन्त आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचन अतिभाविक याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरु चरण ते नमस्कारो आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुझ्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरु पादुकांना श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता हृदय आपले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंचे वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोरितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल आहो सदा शिवा देशी भुक्ती मुक्ती भावा करावी ते तुझी सेवा ऐशे धरावे या जीवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग नभे नभे तुम्हा सर्व सज्जन मायबापांचे सेवे करता निवडलेला अभंग अखिल गोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जवळजवळ नामदेव महाराज देवाकडे प्रार्थना करतात किंवा भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात मागणी पर स्थितीतला हा अभंग या अभंगामध्ये विशेष पप्पू दादा हे आहे
की अभंग नामदेव महाराजांचा आणि मागणी भगवान शिवाकडे, हे फार विशेष आहे बरं का. नाहीतर नामदेव महाराजांच्या आपल्याला चरित्राकडे जायचंय, पण अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि मागणी भगवान शिवाकडे केलेली, यात हे विशेष आहे, इथं अंडरलाईन करून ठेवा. आणि म्हणून आजचा हा अभंग नामदेव महाराजांचा भगवान भोळ्या शंकराकडे मागणी करतात नामदेव महाराज. आणि हा 3 चरणाचा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या हा जो योग आहे, या आजची पर्वणी जी आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने, हरिभक्त परायण ओम महाराज पाटील आपल्या गावचे भूमिपुत्र सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपा छत्र्याखाली हरिभक्त परायण हिम्मत बाबा असतील चाळीसगावकर, त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या ओम महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि हा जवळजवळ दुग्ध शर्करा योग, महाशिवरात्री आणि त्यात त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, असा हा योग जुळून आलेला आहे. आणि हा 1 दिवसीय कार्यक्रम आज तसं बघितलं गेलं तर माझ्यासारख्या सामान्य जीवाकडे ही सेवा सुपूर्द केली. खरोखर मी माझा भाग्य समजतो. आज बघा तुम्ही, सगळा हा जो मी इतका भाग्याचा आहे. आज विशेष सांगतो तुम्हाला की ही जी ताई अचानक हा येऊन हजर झाल्या. 2-3 दिवसापासून बोलणं चाललंय, 2 दिवसापासून सतत फोन येतोय. आमचे मुक्तीचे सुद्धा ही बघा मंडळी सगळी या ठिकाणी अचानक हजर झाली. मोरपळची मंडळी असतील, मी खरंच माझं भाग्य समजतो. तुम्हा सर्व साधक मायबापांची सेवा करण्याचा योग मला मिळाला. तुम्ही तर भाग्यवान आहात, यात नवल नाही, पण मी तेवढाच भाग्याचा आहे. आणि तुमची सेवा करण्याचा योग मला मिळाला, खरंच मी किती भाग्याचा असेल. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, पण माझ्या दैवा पार नाही, पण माझ्या दैवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. खरोखर भाग्याचे आहात तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी. मंगरुळ गाव, श्री क्षेत्र मंगरुळ, या मंगरुळ गावातील सर्व साधक परिवार जे अनुग्रहित आहेत, नामधारक आहेत, जे नाहीत सगळेच्या सगळे भाग्याचे, जे नाहीत तेही भाग्याचे आणि जे आहेत तेही भाग्याचे. कसं तर बघा, भगवान परमात्म्याचं जे नाम आहे ते गुह्य आहे. तुम्ही म्हणशाल कसं, तर अनादी कालापासून चालत आलेलं हे जे नाम आहे ते तुम्हाला आम्हाला भेटलं. राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांनी ह्या परिसरामध्ये रात्रीचा दिवस केला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. आणि ही दुर्गम असलेला हा जो भाग आहे त्या काळामध्ये ते अनादिकालचं तत्व तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचवलं. महात्मे तुमच्याकडे चालून आलेत बघा, चालून आलेत. तुम्हाला साधूला शोधावं लागलं नाही, साधूकडे तुम्हाला जावं लागलं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही खरोखर इतके भाग्याचे. महात्मा चालत आलाय तुमच्याकडे, चालत. त्या काळामध्ये एवढी परिस्थिती बिकट, अशा परिस्थितीमध्ये बाबांनी एवढा हा परिसर पिंजून काढला. एवढाच नाही, नवी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आणि आज मात्र आपण त्यांच्या जीवावरती बघा तुम्ही किती उड्या मारतोय. कीर्तनकार इतके घडले, काहीच नाही, फक्त अनुग्रह झाला आणि मंडळी बोलायला लागली. का तर ते आतमध्ये असते ना, ते ऑटोमॅटिक बाहेर येते, आपोआप बाहेर येते. कुठे जायची गरज नाही. आळंदीला गेले नाही, पंढरपूरला गेले नाही, त्र्यंबकेश्वरला गेले नाही. कीर्तन प्रवचन धडाधड करायला लागली. इतके
संत कृपा झाली संत कृपा झाली ओ संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली संत कृपा झाली वाचा बोलाया लागली वाचा बोलाया लागली ओ वाचा बोलाया लागली वाचा बोलाया लागली संत कृपा झाली 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 वाचा बोलायला लागली बोलते कोणाची जीवावरती बोलते. आता हे बाबा म्हटले घोटीला कार्यक्रम बघितला यांचा आणि तारीख घ्या पप्पू दादाच्या माध्यमातून सांगितलं त्यांनी. घोटीला माझं काहीच नव्हतं बरं का. तुम्हाला सांगू पप्पू दादा सांगून जातो घोटीला माझं काहीच नव्हतं. कार्यक्रमाला सुरुवात केली बस ड्रेस चेंज करायचा होता त्या रूम मध्ये तिथे गेलो तर तिकडून ते आपले गोरख महाराज आले. ते म्हटले नाही नाही महाराज थांबा तुम्ही. म्हटलं का नाही नाही फेटा माझा बांधायचा मी फेटा आणलाय. म्हटलं असं का बरं ठीक आहे म्हणजे ठीक आहे तुमचा. ते फेटा घेऊन येतात ते पुढं नाहीतर अण्णा आले अण्णा म्हणजे नाही नाही थांबा म्हणे मी फेटा बांधतो. बरं ठीक आहे फेटा त्यांनी बांधला आणि त्यातल्या त्यात पुन्हा ते झालं धनसिद्धाय म्हणे नाही नाही कोणता अभंग घ्या नाही म्हणजे हात घ्या. कोणता कोणता अभंग घेतला होता आता कोठे धावे म्हणे अभंग सुद्धा कोणी सांगितला धनसिद्धाईंनी. फेटा कोणाचा गोरख भाऊंचा. बांधला कोणी समोर कोण बसलेले सगळे महात्मे तिथे बसलेले. हे माझं काय होतं ही सगळी पावर होती बरं का. आणि ह्या वस्तूंची सुद्धा पावर सज्जनांची संगत करा दुर्जनांचा संगत करू नका. सज्जन माणसाची संगत केली तर फायदाचे. अहो त्यांच्या वस्तू सुद्धा येतात फायदेशीर लक्षात ठेवा. ती पावर ती माझी नव्हती ती पावर सगळी त्यांची होती. आणि दुर्जनाच्या संगतीमध्ये तुमचा विनाश 100%. त्यांच्या वस्तूचा सुद्धा वस्तूंपासून सुद्धा तुम्ही आम्ही बाजूला राहिलं पाहिजे. सांगू तुम्हाला हा बघा अभिमन्यूचा पुत्र अर्जुनाचा नातू राजा परीक्षिती मुकुट कोणाचा घातला होता दुर्जन असलेल्या जरासंधाचा मुकुट राजा परीक्षितीने परिधान केला. आणि परिणाम काय झाला मला दुर्बुद्धी सुचली ना. महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला की नाही दुर्बुद्धी सुचली. याचा परिणाम त्या मुकुटाचाही लक्षात ठेवा. तो दुर्जनाचा होता जरासंधाचा मुकुट होता तो आणि तो राजा परीक्षितीने घातला होता. तरी सुद्धा परिणाम केलाच तिथेही सुद्धा परिणाम तो फेटाचा होता. महात्म्याची भेट आहे किंवा किंवा त्या आपल्या सज्जनांच्या वस्तू आहेत महाराज त्या. म्हणून आपल्याला संगत फार महत्वाची परमार्थामध्ये. संगत सज्जनांची धरा चांगल्यांची धरा संतांच्या संगतीमध्ये राहा संतांच्या आश्रयाने राहा त्यांच्या पायाजवळ बसून काही करावं लागत नाही तुम्हाला. आम्हाला खरं सांगू काहीच करावं लागत नाही. इतकं सोपं आहे. संतांच्या फक्त पायाजवळ बसून राहा. जास्त आगाऊपणा करायचं नाही. जसं आता तुम्ही सगळे आपली शेतकरी मंडळीत आपली सगळी बरोबर आहेत. गाय रानामध्ये चरायला जाते ना गाय माहिती तुम्हाला रानात चरायला जाते ना दिवसभर. चरायला गेल्याच्या नंतर दिवसभर काय करते ती भरा फक्त ते गवत आहे ते फक्त पोटामध्ये घेत राहते दिवसभर बरोबर ना. आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर ती काय होतं ती क्रिया सुरू होते रवंथ चालू होते है का नाही. आणि रवंथ केल्याच्या नंतर मात्र सार पुन्हा आते आणि आसार पुन्हा बाहेर येते रवंथामधून नाही का. आणि तसं संतांच्या महात्म्यांच्या पायाजवळ आपण बसून राहायचं. जास्त आगाऊपणा करायचा. ते काय सांगतात ते फक्त ग्रहण करायचंय. आणि ग्रहण केल्याच्या नंतर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर आहे ना त्याच्यावर चिंतन मंथन करायचंय. काय सांगत होत्या सारा बाजू आपल्यात घेऊन टाका. जे असेल नसेल तुम्हाला आवडलेलं नसेल तो आसार बाजून टाकून द्या. बस एवढीच क्रिया आहे. सगळ्या गोष्टी महात्मा भेटत नाही संत भेटत नाही. फार कठीण आहे. बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेथी करुणा केली. साधूची भेट व्हायला अगोदर भगवान परमात्म्याची कृपा व्हावी लागते. साधूची भेट अशी होत नाही
भगवंताची कृपा अगोदर व्हावी लागते, संतांची भेट त्याच्यानंतर आहे. मग संतांची भेट व्हायला जर भगवंताची कृपा असावी लागते, तर भगवंताची कृपा व्हायला काय करावं लागतंय, हा एक प्रश्नच आहे. भगवान परमात्म्याची तुमच्या आमच्यावर कृपा व्हावी याच्यासाठी काय करावं लागतंय, याचं उत्तर फार गोड ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामध्ये देऊन टाकलं. 3ऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, आता कर्म करता करावे, हे तरी खुंटले स्वभावे, तरी करी जरी आघवे, तरी तोच करता. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, कुठल्याही संबंधाने असू द्या, शेती असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, मजुरी असेल, गायन असेल, वादन असेल, कीर्तन करणं सुद्धा ही सेवा आहे संप्रदायाची. ती तुम्हाला आम्हाला निष्काम भावनेने करावं लागणार आहे. त्यावेळेला आपण ज्या वेळेला आपल्या वाट्याला आलेलं कर्म ज्या वेळेला आपण निष्काम भावनेने करू ना, त्यावेळेला भगवान परमात्म्याची कृपा होत असते, अशी होत नाही. आणि मग संतांची कृपा आहे. सामान्य नाहीये संत म्हणून गोटीत बोलून गेलो होतो, एक वेळेला देव भेटेल, साधू भेटत नाही. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा. नाथबाबांचा अभंग आहे खोला. सुखे चंद्रामृत सेववेल नुसतं सांगून जात नाही, अर्थ बघा. सुखे चंद्रामृत सेववेल, या चंद्राचं अमृत जे आहे तुम्हाला आम्हाला डायरेक्ट नाही सेवन करता येणार, ते फळांच्या, फुलांच्या, वनस्पतींच्या, झाडा झुडपांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सेवन करायचंय. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता धरवेल. रवी म्हणजे कोण, सूर्य. अस्ताला जाताला म्हणजे दुपारचा तर नाही, पण अस्ताला जाताला धरवेल का. उपमा काय दिली आहे, लक्षणार्थ समजून घ्यायचा आहे. परमार्थ तुम्हाला आम्हाला लक्षणीय अर्थाने समजून घ्यायचा आहे, वाच्यार्थाने समजून घ्यायचा नाही. रवी असता जाता धरवेल, पण अस्ताला जाता धरवेल का. धरवेल बाबा सूर्य येईल धरता नाही येणार, सूर्य धरता येईल का. पण उपमा दिली नाथबाबांनी, लक्षात घ्या. रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. या 2 हातांच्या बळावरती आपण सागर करून जाऊ का, समुद्र करून जाऊ का. या 2 हातांच्या बाहुबळावरती समुद्र करून जाऊ का, जाऊ शकेल. एक महिला गेली होती तरुण, माहिती खाडी, समुद्राची खाडी माहिती ना, खाडी तरुण गेली होती. माहिती कोणी, महिला मंडळ. बोला. आणि कीर्तनामध्ये तुम्ही बोलल्या तर तुम्हाला जास्त कीर्तन कळणार आहे, नाही कळालं तर जसं येईल तसं बोलायचं. हा संवाद आहे. एक महिला होती, ती समुद्राची फक्त खाडी तरुण गेली होती. खाडी तुम्हाला माहिती, नाव काय तिचं, हे सांगतं कोणाला. महिला होती म्हणून विचारलं, नाही माहिती. रुपाली रेपाळी नावाची एक महिला होती, ती समुद्रात नाही पण फक्त खाडी तरुण गेली होती. खाडी. पण नाथबाबा म्हणतात एक वेळा ते सुद्धा शक्य आहे. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. ज्ञानेश्वरीचा पुरावा देतो. 12वा अध्याय 8व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, विष की आहारे पडे, समुद्री पायवाट जोडे, एकी वाक ब्रह्म केले ठोकळे अभ्यासे. अभ्यासाने शक्य आहे ना, ज्ञानोबराय म्हणतात ते. सुखे चंद्रामृत सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होईल गा. हे सगळं एक वेळेला शक्य आहे, पण साधूची भेट होणार नाही. त्यातले त्यात खऱ्या संतांचा दुष्काळ आहे. इतकी कठीण आहे. बर, आता एवढी कठीण आहे संतांची भेट, बर का. बर, इकडून तिकडून संतांची भेट झाली कशी तरी इकडून तिकडून महात्म्यांची, खऱ्या संतांची, कृपाळू संतांची भेट इकडून तिकडून झाली बी. बघा मी काय सांगतोय ते, त्यातल्या त्यात पुन्हा संत ओळखणे त्याच्यापेक्षा अजून कठीण. काय बोललो, इकडनं तिकडनं एक तर भेट होणारच नाही. इकडनं तिकडनं कशी तरी झाली तर त्यातल्या त्यात महात्मा ओळखणं अजून त्याच्यापेक्षा कठीण आहे. त्याच अभंगाचं वरचं चरण पाहत मी. पवना घालवेन पालन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान गा. ऐशे कैसे याने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, ते सदा सच्चिदानंद आदरू आभासते त्याच्यामध्ये विलीन असतात. साधू आपला मोठेपण कधीच दाखवत नाही.
महात्मा त्या पाठीमागे बसलेला राही ना. महात्मा खरा साधू खरा महात्मा सामान्य असतो, सामान्य पाठीमागे बसलेला असतो. मला कळलं. पवना घालवेन पालन, वाऱ्याला जाळ्यात पकडते तो वाऱ्याला. काय उपमा दिल्यात ना बाबांनी. पवना घालवेन पालन, पायी चढवेल गगन. येईल गगनावरती जाता येईल, पण ते म्हणतात ते शक्य. पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूची न कळे महिमान गा. अशा महात्मा एक तर भेट होणार नाही, इकडून तिकडून झाली बी तर साधू ओळखणं फार कठीण आहे. म्हणून सांगतो, महात्मा पाठीमागं बसलेला राहील, साधू पाठीमागं बसलेला राहील. सामान्य सामान्य. आणि कोणाला हरिपद प्राप्त? कोणाला? कोणाला? इथल्यांना आहे का? इथल्यांना नाही हरिपद प्राप्त. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी अशी गर्भवास. इथल्यांना तर गर्भवास आहे ना, अडकलेलेच नाही. इथलेच अडकले ना. हेच म्हणतात ना देव राहिलाय का? मग कुठं काळ्या पाण्यावर गेलाय वैरे तू राहिला आम्हाला सांगायला देव राहिलाय का? तू का म्हणे देव आहे तैसाची आहे. एवढा ओत पोत भगवान परमात्मा भरलेला आहे. मग ती ज्ञानदृष्टी तुमच्या आमच्याकडे आहे का? भेटलाय का तसा महात्मा? भेटलाय का तसा साधू? भेटलाय का तसे संत तुम्हाला आम्हाला? इथं आपलाच उद्धार नाही तर जगात तुम्ही बाकीच्यांचा कधी करणार आहे? कधी होईल? आपल्यालाच कळाला नाही. सांगणारा गैरहजर, विद्यार्थी मास्तर गैरहजर. आज विद्यार्थ्याची हजेरी कधी लागणार? बाबा खूप छान दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणायचे भाऊ एक रात्रीचा झोपला आणि सकाळी पुन्हा उठला. उठल्याच्या नंतर त्याला एकाचे 2 दिसायला लागले. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला आणि सांगितलं, म्हटले डॉक्टर साहेब मी रात्रीच्या वेळेला झोपलो, त्यावेळेला माझी दृष्टी शाबूत होती. सकाळी उठल्याच्या नंतर मला एकाचे 2 दिसायला लागले म्हणून तुमच्याकडे आलो. डॉक्टर म्हणजे तुम्ही चौघ कशाला आले? आता रोग कोणाला जास्त झाला? इथल्यांना या डॉक्टरांना पहिली ट्रीटमेंट करावी लागणार आहे बरं. यांना गरजेची पहिली ट्रीटमेंट. मी बोललो ना, हेच म्हणते राहिलाय का आता? यांना पहिली मास्तर गैरहजर विद्यार्थ्याची हजेरी लागणार नाही. समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत बाबा, उदाहरण लक्षात ठेवा. पहिला आहे विषयी जीव, दुसरा आहे मुमुक्षु आणि तिसरा आहे पामर. काय बोलतोय मी आता? हे बघा, मी काय तुमचा पेपर तपासायला आलेलो नाही. ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण ज्यांनी त्यांनी करायचं. तुमच्याकडे भगवान परमात्म्याने इतर 84 लक्ष योनी आहेत. प्रत्येक जेवढ्या त्याच्यापैकी 83,99,999 ह्या इतर आहे. आणि मनुष्य योनी अशी एक आहे का ती इतरांपेक्षा वेगळी आहे. वेगळे म्हणजे काय? बरेच लोक सांगतात ते बाकीच्या आडवे आहेत, एकच येतो फक्त उभा. मग ते उभा आहे काय करायचं? मग त्याचा काय करायचं? ते उभा आहे मग काय? त्याच्यामध्ये विशेष वेगळं काय दिलंय भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्याकडं? तुम्हाला सांगू, बुद्धी. 2 गोष्टी भगवान परमात्म्याने तुमच्या आम्हाला एक्स्ट्रा देऊन टाकल्या. पहिली दिली बुद्धी आणि दुसरा दिला विवेक. आणि त्याचा वापर करायचा आहे. आपल्या बुद्धीचा, आपल्या विवेकाचा आपण स्वतः वापर करायचा आहे. म्हणून पहिला आहे विषयी जीव, दुसरा मुमुक्षु आणि तिसरा पामर. आता बघा तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतंय हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. पहिला आहे विषयी जीव. विषयी जीवामध्ये कोण मोडतंय? खावं प्यावं ल्यावं मौज मजा मस्ती करावी असे जे लोक आहेत ना ते विषयी जीवामध्ये मोडतात आहेत ना. दुसरा वर्ग आहे मुमुक्षु. मुमुक्षु म्हणजे माणसाला कमीत कमी मुमुक्षत्व तरी प्राप्त व्हायला पाहिजे. माणूस कमीत कमी या स्टेजला तरी यायला पाहिजे. मुमुक्षु म्हणजे काय? देव आहे का? काय बोलतोय मी? देव आहे का? असेल तर त्याची माझी भेट होईल का? बरं झाली बी तर कशाने होईल? कमीत कमी इथपर्यंत आम्ही आलो पाहिजे, इथपर्यंत आपण विचारणा केली पाहिजे. ह्या स्टेज पर्यंत आलेले जे लोक आहेत ना त्यांना मुमुक्ष म्हणतात. आणि पामर कुणाला म्हणतात? तुम्हाला असं वाटतंय समाजामध्ये लय परमार्थ चाललाय, पण सगळे बुजबुजपुरी. बुजबुजपुरी. कारण आहे त्याचं लोकेशना दारेशना आणि वित्तेशनाने घातलेलं ते थाईमध्ये. म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये ज्याचा शेवटचा जन्म असेल त्याला अशा खऱ्या संतांची भेट होईल. श्रीपाद बाबासारख्या, रामदास बाबासारख्या. शेवटचा जन्म, या मृत्यू लोकामध्ये ज्याचा शेवटचा जन्म असेल त्याला अशा खऱ्या संतांची भेट होईल. आणि साधूची भेट मगाशी सांगितलं तुम्हाला आम्हाला
त्याच्यासाठी पुण्य असावी लागते, पुण्यही असावी लागते. आणि ते पुण्याचे पाकिट काही स्वर्गातून वरतून देव देत नाही, तसली कर्म करत नाही, तसली आपल्याला कर्म करावी लागतात. आणि म्हणून त्या केलेल्या कर्माची तुम्हाला आम्हाला शिदोरी भेटत असते. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, ज्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानातून दृढ अपरोक्ष ज्ञान आणि दृढ अपरोक्ष ज्ञानातून स्थित प्रज्ञा अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे असा जो आहे वर्ग, जगत मिथ्य ब्रह्म सत्य सार आणि आसाराचा ज्याला निवाड्याला झालेला आहे त्याला पामर म्हणतात. मग आता हे ज्याचं त्यांनी ठरवायचं, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बोलतोय, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतोय, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. मी मगाशीच सांगून गेलं, तुम्हाला बुद्धी दिली, विवेक दिलाय, त्याचा तुम्हाला आम्हाला वापर करायचा आहे. आणि म्हणून जर आम्ही तो जर वापर केला आणि ह्या गोष्टींचा जर आपण सगळ्या गोष्टीने सार आणि आसाराचा विचार केला तर 100% सांगतो, काही करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. फक्त निष्काम भावनेने कर्म करा, महात्मे तुमच्याकडे चालून येतील. ऐशी कर्म साम्य दशा ज्या वेळेला तुमची आमची एकरूप होईल ना, त्यावेळेला श्री गुरु अपैसा भेट देई. ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय, हे का नाही. कर्म ऐशी कर्म साम्य दशा एकरूप व्हायला पाहिजे तुमची आमची. श्री गुरु अपैसा भेट देई. बाबा चालत आले म्हणून सांगतो, भाग्याचे तुम्ही आम्ही हा परिसर पिंजून काढला. अरे महात्म्याची कृपा दृष्टीत जरी तुम्ही आम्ही सापडले तरी तुमचं काम झालं म्हणून समजून घ्या. काय बोललो मी? महात्म्याच्या कृपा दृष्टीमध्ये जरी तुम्ही आम्ही सापडले ना तरी काम झालं. महात्म्याच्या अंगावरून गेलेला वारा या झाडा झुडपांचा उद्धार करून टाकतोय, पशु पक्ष्यांचा उद्धार करतो, अंगावरून गेलेला वारा उद्धार करून टाकतोय. आणि म्हणून महात्मा जर या परिसरामध्ये फिरत गेले असतील ना तर मी सांगतो, परिसर इतका भाग्याचे तुम्ही सगळे. आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या, नाहीतर एवढं सोपं नाहीये. तुम्हाला वाटतंय साधू नामन त्या गोष्टी, अरे या गोष्टी सोपी नाहीये. भगवान परमात्म्याचं नाम भेटणं दुर्लभ आहे, फार कठीण आहे. आज महाशिवरात्री आहे, लक्षात ठेवा. देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर ज्ञानेश्वरीचा जर 11वा अध्याय खोलला तुम्ही, विश्वरूप दर्शन योग, आणि विचार करा, महादेव भगवान परमात्मा देवादिदेव महादेव 11व्या अध्यायामध्ये एक ओळ आली पप्पू, परी विश्वात्मक रूपडे जे दावी येले आम्ही तुझ पुढे ते शंभू ही परिणा जोडे तपे करीत. बघा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, अर्जुना अरे तू इतका भाग्याचा, इतका भाग्याचा आहे. परी विश्वात्मक रूपडे जे दावी येले आम्ही तुझ पुढे ते शंभू ही परिणा जोडे तपे करिता. भगवान शिवशंकर एवढ्या दिवसापासून तपश्चर्या करतोय, तरी सुद्धा तुला मी दाखवलेलं विश्वरूप दर्शन हे भगवान शिवाला सुद्धा बघायला भेटलं नाही. तू इतका भाग्याचा आहे, इतका भाग्याचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा खूप भाग्याचे, अर्जुनाच्या तोडीचे तुम्ही आम्ही. पण आपल्याला काय झालंय माहिती का, गंमत अशी झालेली आहे, आपल्याला जे विश्वास, पहिली गोष्ट आपला सगळ्यात पहिल्यांदा कमी पडतो. विश्वास असेल तर विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. भगवान परम ज्याचा दृढ विश्वास ज्याचा आहेत ना महात्म्यावरती, संतांवरती आणि भगवान परमात्म्याच्या नामावरती दृढ विश्वास ज्याचा आहेत ना, बस तो मात्र भगवान परमात्म्यावरती सत्य त्याच्यावर अधिकार आहे. तसा नामदेव महाराजांचा सुद्धा पंढरीश परमात्म्यावरती अधिकार होता. पण नामदेव महाराजांच्या हाताने पांडुरंग परमात्मा नैवेद्य खात होता. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांच्या हाताने भगवान पंढरीश परमात्मा दूध पित होता. देऊळ जगा माझी खाती, नामदेव हाती दूध प्याला. एवढा अधिकार नामदेव महाराजांचा पंढरीश परमात्म्यावर असताना सुद्धा डायरेक्ट संवाद नामदेव महाराजांचा पांडुरंग परमात्म्याशी होता. तरी सुद्धा भगवान परमात्म्याला नामदेव महाराजांना वाळवंटामध्ये संतांच्या मांदी आळेमध्ये पाठवावं लागलं, जाणून बुजून. याचं कारण काय माहितीये? काय कारण आहे याचं?
नामदेव महाराजांचं ब्रीद होतं, कटेवर कर नाही ज्या देवाचे, न घेई मी दर्शन तयाचे. बघा आता इथं अंडरलाईन करा, काय ब्रीद होतं नामदेव महाराजांचं? कटेवर कर नाही ज्या देवाचे, न घेई दर्शन मी तयाचे. ज्याचे कमरेवरती हात नाही तो देवच नाही. हे नामदेव महाराजांचं ब्रीद होतं. काय बोललो मी? ज्याचे कमरेवरती हात नाही तो देवच नाही. आता माझा प्रश्न असा आहे, ज्याचे कमरेवरती हात नाही तो देव नाही का? बोला, तुम्ही बोलले तर फार बरं होईल. ज्याचे कमरेवरती हात नाही तो देव नाही का? बर, ज्याचे कमरेवरती हात आहे तो देव नाही का? ज्याचे कमरेवरती, ते म्हणतात ज्या कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ज्याचे म्हणजे ज्याचे कमरेवरती हात आहे तेवढाच देव आहे. नामदेव महाराजांचं ब्रीद होतं. बर, मग आता ज्याचे कमरेवरती हात नाही जो देव आहे तो तेवढाच आहे का? मग तो केवढा आहे? तेवढाच देव आहे का? ज्याचे कमरेवरती हात आहे देव तेवढाच आहे का? हा, कळला माझा प्रश्न? कळला? नाही कळला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी काय बोललो? नामदेव महाराजांचं ब्रीद काय होतं की ज्याचे कमरेवरती हात आहे तेवढाच देव आहे. म्हणजे पंढरीश परमात्म्याला नामदेव महाराज बघत होते, पांडुरंग परमात्म्याला बघितलं तर कमरेवरती हात आहे ना, बस तेवढाच देव आहे, बाकीचा देवच नाही, असं नामदेव महाराजांचं ब्रीद होतं. मग ज्याचे कमरेवरती हात आहे देव तेवढाच आहे का हे मी विचारलं. कळलं आता प्रश्न? तेवढाच आहे. मग केवढा आहे? केवढा आहे? केवढा आहे? दे ना महाराज प्रमाण. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता जावई मुरला, दोघा दुशीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल, हो विठ्ठल जळी स्थळी भरला, पिता जावई मुरला, दोघा दुशीने पाहिला, विठ्ठलाची हे तर नामदेव महाराजाला पटत नव्हतं. म्हणून भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना संतांच्या मांदियाळीमध्ये वाळवंटामध्ये पाठवलं. तिथं गेल्याच्या नंतर मात्र नामदेव महाराजांना त्या ठिकाणी सगळं ज्या वेळेला मडकं थापटलं ना त्यावेळेला सांगितलं, नामदेवा तू अजून कच्चा आहे. नहीं बना गुरु का बच्चा, नाम कच्चा बेटा नहीं बना गुरु का बच्चा, नाम कच्चा बेटा नहीं बना गुरु का बच्चा, 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 नाम कच्चा बेटा नहीं बना गुरु का बच्चा, नाम कच्चा नहीं बना गुरु का बच्चा. सामान्य व्यक्तिमत्व महाराजांसाठी टाळे होऊ द्या. लोकांना राग येतो, उभे सुद्धा करते मी, बसो यांना खाली बसो. बरीच म्हणजे एवढं टाळ जरी वाजवत नाही आले, अरे किंवा अरे ते शिकणार कधी, म्हणणार कधी. नामदेव महाराजांना पाठवलं आणि कोणी थापडलं मडकं? हा, गोरोबा काकांनी सांगितलं, नामदेवा तू अजून कच्चा आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराजांची तळपायाची आग मस्तकाला आली. तुम्हाला माहिती आपण ज्या वेळेला सांगतो ना, बाबाही सांगायचे, गायकवाड ताईंची आता ही सगळी महात्मे सांगतात ना, लोकांना पटत नाही. लोकांना पटत नाही. अहो नामदेव महाराजांना पटत नव्हतं, तुम्ही आम्ही कोणी? नामदेव महाराज सुद्धा ऐकून घेत नव्हते बाबांनो. एवढं सोपं आहे ते, एवढं सोपं आहे. नामदेव महाराज विचार करा, त्यांना सुद्धा पटत नव्हतं, ते सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हते. एवढं आपण म्हणतो यांना एवढं जीव तोडू सांगतोय, एवढं जीव तोडू सांगतोय, हे पटत का नाही यांना? विचार करा. तर मला त्याला पटत नव्हतं.
आणि मग मात्र सांगितलं, नामदेवा तू अजून कच्चा आहे. असं ऐकल्याचे नामदेव महाराज रडत रडत भगवंताकडे गेले. सगळा वृत्तांत इतिवृत्तांत सांगितला. काय म्हणजे अजून कोण कोण होतं तिथे? सगळे कोण होतं? ज्ञानेश्वर महाराज होते, मुक्ताई होती, गुरुबा काका होते. ते ज्ञानेश्वर महाराज खूप बोलले का म्हणे? अरे कोणी माहिती ज्ञानेश्वर? देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीची आहे, तो आणि मी नव्हे तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. कोण आहे ज्ञानेश्वर? होय, भगवान परमात्म्याने आपल्या स्वमुखाने श्रीमुखातून सांगितलं, ज्ञान देव म्हणे नाम्या पाहे. अरे ज्ञान देव मीच आहे, तो आणि मी नव्हे तुझा, ज्ञान देव आत्मा माझा. आणि ते म्हणतात ते काय चुकीचं आहे का? मग मग मात्र नामदेव महाराजांना कुठं पाठवलं? म्हणे तुला कुठं जावं लागल? औंढा नागनाथला जावं लागेल. तिथं नामदेव महाराजांना पाठवलं आणि तिथं त्या पिंडेवरती पाय ठेवून कोण झोपलेलं होतं? तुम्हाला सगळं माहिती ना? सगळं माहिती. कोण होतं? विसोबा खेचर. आता हे जे विसोबा खेचर हे कुठले होते माहिती का तुम्हाला? हेच विसोबा खेचर ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये माती मिसळवणारे, ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुकरीमध्ये शेण कालवणारे, ज्ञानेश्वर महाराजांचं मडकं फोडणारे हेच विसोबा खेचर होते ना. आळंदीला होते. यांचा अगोदर विसोबा चाटी म्हणून यांना ओळखत होते ना. कोण होता? इतका दुर्जन होता हा विसोबा खेचर. विचार करा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांना या चारही भावंडाला आळंदीमध्ये त्यांनी असं जर्जर करून सोडलं होतं या विसोबा चाटींनी. गावाच्या बाहेर राहत होते. संन्यासाची कार्ती म्हणून तुम्हाला सांगतो समाजाच्या बाहेर काढलं होतं. आणि हे विसोबा खेचर, विसोबा चाटी घोड्यावर बसून लक्ष होतं यांचं. मधुकरी भेटली तर माती मिसळवली. म्हणजे इतका त्रास दिला ह्या विसोबा चाटींनी. आणि त्या विसोबा चाटी खेचरांचे पाय धरायला नामदेव महाराजांना जगाच्या मालकाने पाठवले. काय परिवर्तन आहे हो बघा. भगवंताचा भगवान परमात्मा सुद्धा अवताराला येतो आणि संत सुद्धा अवताराला येतात. काय बोललो मी? भगवंत सुद्धा अवताराला येतोय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. भगवान परमात्मा सुद्धा अवताराला येतोय. आणि अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. संत सुद्धा अवताराला येतात. मग भगवंत अवताराला येतो आणि संतही अवताराला येतात. फक्त थोडीशी कार्याची भिन्नता वेगळी. काय बोललो मी? कळतंय माझं बोलणं? कळतंय? कार्य करण्याची भिन्नता थोडी वेगळी आहे. भगवंताचा अवताराला येण्याचा उद्देश काय आहे ताई? दुर्जनांचा समूळ विनाश. तिथं अजिबात नाही, पुन्हा माग पुढे पाहायचं नाही. बरोबर? दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार आहे. आणि संतांचा अवतार कार्य कशासाठी आहे? धर्माचे पालन, 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 करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, खंडना, हेची मगर कामा, हेची मगर कामा, हेची मगर कामा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन.
दुर्जनांचा समूळ विनाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. थोडीशी भिन्नता सांगून जातो. आणि दुर्जनांनाही सज्जन करण्याचे काम संत करत असतात. बदल बघा तुम्ही. इकडं दुर्जनांचा समूळ विनाश आणि इकडं दुर्जनालाही सज्जन बनवण्याचं काम संत करतात. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती किंवा ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रती प्रीती. संत आपल्यासारखे करून टाकतात, आपल्यासारखे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात ते परीस माहिती तुम्हाला? परीस माहिती? परीस जर लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं काय करतोय ना. मग आता याच्यामध्ये परीस मोठा का सोनं मोठं? किंमत कशाला जास्त आहे? कोणाला जास्त किंमत पाहिजे? किंमत जास्त कोणाला पाहिजे? परीसाला पाहिजे. लोखंडाला सुद्धा सोनं करतंय, बरोबर ना परीस. पण इथं ही परीसाची उपमा सुद्धा कमी पडली संतांना देण्यासाठी. विचार करा. लोह परीसाची नसाय उपमा, लोह परीसाची नसाय उपमा, लोह परीसाची नसाय उपमा, लोह परीसाची नसाय उपमा. सद्गुरु महिमा परीस लोखंडाला लावला. लोखंडाचं परीसाने सोनं केलं, मात्र परीसाने त्या लोखंडाला परीस नाही केलं. काय बोलतो कळतंय का? मी लक्षात येतंय का तुमच्या? परीसाने लोखंडाला सोनं केलं इथपर्यंत बरोबर आहे, पण परीस नाही केलं. संत तुम्हाला त्यांच्या सारखे करून टाकतात. आपणास हरिके करीती तात्काळ लगेच, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे हा बदल आहे. परीसाची सुद्धा उपमा इथं कमी पडली. आणि म्हणून त्या नामदेव महाराजांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव चाटींनी एवढा त्रास दिला. शेवटी मात्र ज्या वेळेला माऊलींनी तो जठराग्नी पेटावला आणि त्याच्यावर मांडे भाजत होते. माझी मुक्ताई छोटीशी मुरली, बरोबर ना, मांडे खायची इच्छा झाली होती, खापर तर फोडून टाकलं. जठराग्नी पेटावला, पाठीवरती मांडे भाजले. आणि म्हणून कशाचा सुगंध, एवढा गोड सुगंध येतोय. म्हणून त्या झोपडीच्या बाजूला तो नामदेव चाटी तिकडे चालत आले आणि डोकून पाहिलं, बारीक फटीमधून बघितलं तर माऊलींचा जठराग्नी पेटलेला आणि त्याच्यावर मुक्ताई मांडे भाजते. अरे बापरे बापरे. तिथंच गडबड्या लोळायला लागला. आणि मग मात्र त्या महात्म्यांनी एवढा त्रास दिला तरी सुद्धा मी तेच बोललो, दुर्जनांनाही सज्जन करण्याचं काम. विचार करा, ते विसोबा चाटी काय योग्यतेचा माणूस होता आणि काय योग्यतेचा बनवून ठेवला. नामदेव महाराजांना त्यांचे पाय धरायला तिथं पाठवावं लागलं देवाला. ही कोणाची पावर आहे? ही कोणाची पावर आहे? संतांची पावर आहे, महात्म्यांची पावर आहे. आणि अशा महात्म्याचे तुम्ही आम्ही लेकर आहेत. आपण सामान्य नाहीये, वाघाचे बच्चे तुम्ही आम्ही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपले बाबा काही सामान्य होते का? बाबा सामान्य नव्हते बरं का. ज्यांना कळाले ते तुम्ही म्हणतो ते भाग्याचे. आणि मग मात्र नामदेव महाराजांना कळालं आणि मग मात्र नामदेव महाराजांनी त्या विसोबा खेचरांचे पाय धरले, आत्मसमर्पण केलं. नामदेव महाराज तिथंच रडायला लागले. मग मात्र विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना अनुभव केला. अनुभव झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची नामाची त्यांनी प्राप्ती केली. नामाचा अंगीकार केला नामदेव महाराजांनी. चिंतन झालं, स्वरूपाची ओळख झाली नामदेव महाराजांना. आणि मग मात्र नामदेव महाराज आता मात्र काय म्हणायला लागले? आता काय म्हणायला लागले? मगाशी काय म्हणत होते? काय होतं ब्रीद नामदेव महाराजांचं?
हा आता काय म्हणायला लागले? आता तुम्हाला आम्हाला उपदेश केला नामदेव महाराजांचा. नंतर गुरुची भेट झाल्याच्या नंतर, नामाचा प्रसाद मिळाल्याच्या नंतर हे विश्वामध्ये जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप नामदेव महाराजांना दिसायला लागलं. माझा शिव माझ्या भगवंताचाच अवतार आहे. ब्रह्मा ही तोच आहे, इंद्र ही तोच आहे, सूर्य ही तोच आहे, चंद्र ही तोच आहे. आता मात्र कुठेही विषमता दिसायला दिसत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी मागणं कोणाकडे केलं? भगवान शिवशंकराकडे मागणं केलंय. काय मागणं केलंय? अभंगाच्या पहिल्या चरणात आहो सदाशिवा, 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 आहो सदाशिवा. मोके बाबा, मोके बाबा, मोके बाबा, मोके बाबा, कलावे के तुझी देवा, कलावे के तुझी देवा, कलावे के तुझी देवा, कलावे के तुझी देवा, करावे के तुझे देवा, करावे के तुझे देवा, करावे के तुझे देवा, करावे के तुझे देवा. आता मात्र समदृष्टी झाली. चराचरामध्ये जे तत्व भरलेलं आहे ते माझ्या परमात्म्याचंच अंश आहे. एवढा सुद्धा त्या ठिकाणी आता काही शिल्लक राहिलेलं नाही. माझा पंढरीश परमात्मा ह्या चराचरामध्ये तोच नटलेला आहे. हा मात्र विश्वास नामदेव महाराजांना झाला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात भगवान शिवशंकराकडे आता मागणं करतात हे विशेष आहे. अहो सदाशिवा देशी भक्ती मुक्ती भावा. आता भक्ती कोणाला कशाला म्हणतात हेच पहिल्यांदा माहित नाही. तडाखा चाललाय कीर्तन प्रवचन इतका तडाखा चालू आहे, पण तुम्ही विचारा बरं भक्ती कशाला म्हणतात? सांगा बरं, किती लोक सांगतील? मी तुम्हाला विचारित नाही, तुम्ही म्हणशाल बाबू महाराज आमची परीक्षा घ्यायला आले. पहिल्यांदाच बोललो मी. तुम्ही इथं जर कीर्तनाला गेले, कुठेही गेले, आता इथून घरी जर गेलेत ना, तुम्ही कोणाला विचारा भक्ती कशाला म्हणतात? सरळ सरळ प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर द्या. आहे ना, शिकले ना तुम्ही? मग भक्ती कशाला म्हणतात किती जणांना सांगता येईल? भक्ती म्हणजे काय? कशाला भक्ती म्हणतात? हे कीर्तन म्हणजे भक्ती का? पखवाद वाजवता येणं म्हणजे भक्ती का? टाळ वाजवता येणं म्हणजे भक्ती का? पेटी वाजवता येणं म्हणजे भक्ती का? गायन करता येणं म्हणजे भक्ती का? वादन करता येणं म्हणजे भक्ती का? कीर्तन करता येणं म्हणजे भक्ती का? नामाचं कीर्तन साधना पैतो, नामाचं कीर्तन साधना पैतो, नामाचं कीर्तन साधना पैतो. नादीला बाबे बाबे जन्माचे, नादीला बाबे बाबे
कशाला म्हणतात इथं मूळ मुद्दा आहे. भक्ती कशाला म्हणतात सांगून जातो. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय खालून 2 नंबरचा श्लोक म्हणजे 26व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जा. हो का तरंगू लहानू परी सिंधूशी नोहे भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा ऐशेनी दास मरसे दृष्टी जे उल्हासे तई भक्ती पै ऐशे आम्ही म्हणू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही त्याला भक्ती म्हणतो. कळाला ओवीचा अर्थ. हो का तरंगू लहानू. तरंगू म्हणजे लाट. समजून घ्या. बारकाईनं समजून सांगतो. तर कीर्तन काय जास्त वेळ झाला पाहिजे असं काही नवस नाहीये. थोडं सांगतो पण मोजकं सांगून जातो. हो का तरंगू लहानू. तरंगू म्हणजे लाट. लाट कशाची? समुद्र माहिती ना? माहिती का? समुद्राच्या लाट येते ना वरती. हो का तरंगू लहानू परी सिंधूशी नोवे भिन्नू. सिंधू म्हणजे काय? सागर समुद्र. हो का तरंगू लहानू परी सिंधूशी नोवे भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोव्हेची मा. जशी लाट समुद्रापासून वेगळी नाही, समुद्र लाटेपासून वेगळा नाही, दोनही तत्वरूपाने एकच आहे, तसा देव माझ्यापासून वेगळा नाही आणि मी देवापासून वेगळा नाही. तत्वरूपाने आम्ही पुढे उभा मागे पुढे उभा नाही सांभाळीला मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा राय सांभाळीचा आल्या निवाराय मागे पुढे उभा राय सांभाळीचा आल्या निवाराय मागे पुढे उभा राय सांभाळीचा मागे पुढे उभा मागे पुढे उभा मागे पुढे उभा. आहेस ना मागे पुढे. हिला आणणारा कोण आहे? निफाड तालुका नाशिकवरून आलोय. कोण आहे? कोणाची सत्तेने आले तू इथं? हे बोलताय हे सत्ता कोणाची आहे? इथून पुन्हा घरी जाणारे सत्ता कोणाची? तुम्ही सगळे इथपर्यंत आले, सत्ता कोणाची आहे? मग हे तर कळलं पाहिजे. काय बोलत होतो मी मगाशी? जशी लाट समुद्रापासून वेगळी नाही आणि समुद्र लाटेपासून वेगळे नाही, तत्वरूपाने एकच आहे, तसे देवापासून तुम्ही वेगळे नाही आणि देव तुमच्यापासून वेगळा नाही, तत्वरूपाने तुम्ही एकच आहात. कळतंय? देव आणि मी एकच आहे असं जो जाणून भक्ती करतो ती अव्यभिचारी भक्ती आहे. ती ज्ञानेश्वर महाराजांना मान्य आहे. पण देव वेगळा आणि मी वेगळा अशी जो मानून भक्ती करतो ती व्यभिचारी भक्ती ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही. काय बोललो मी? देव आणि मी अरे वेगळाच नाही असं जो जाणून भक्ती करतोय त्याला खरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तई भक्ती पै ऐशे आम्ही म्हणो. तुम्ही आणि भगवान म्हणते तुम्ही. आता मगाशी जर मी बोललो बाबा तुमच्या बाजूला कोण बसलंय? तुमच्या बाजूला कोण बसलंय? मी म्हणतो देव बसलाय. देव पटेल तुम्हाला? पटल? अहो इथल्यांनाच पटेल ना, तुम्हाला कधी पटणार आहे? नाहीतर मग असं फुकट नाही म्हणायचं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. हे कधी कळवत? ही स्थिती व्हायला पाहिजे ना आपली. मग ती कधी होईल? जो साधू सांगतात आता तुकोबाराय फार दिवस झाले असे काही हे नाहीये. त्यांना अनादिकालापासून त्या तत्वाचा अनुभव आला, तोच पुढे येणार आहे. वेगळं काय? तेच सूर्य आहे, तेच चंद्र आहे, तेच पाणी आहे, तीच हवा आहे, तीच पृथ्वी आहे, तेच आकाश आहे. वेगळं काय त्याच्यामध्ये? मग तेच नाम आहे. वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? मग अनुभूती नको यायला? वाटा बदल व्हायला नको आतून? आपल्याला पण वाटायला नको? आपली पण दृष्टी तशी व्हायला पाहिजे का नाही? होईल. आजही होईल. आजही संत या मृत्यू लोकांमध्ये आहेत, विद्यमान आहेत. पण मी मगाशी बोललो भेट व्हायला त्यांची आपलं भाग्य असायला.
आजही आहेत, आत्ता या घडीला आहे, आत्ता या क्षणाला आहे. पण ओळख झाले पाहिजे, महत्वाचा विषय तोय. आणि म्हणून सांगतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते माझ्या भक्तीविन यातला जिवंतपणे आहे जा. माझ्या भक्तीविन जडो तयाचे जी आले, पण अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय, अजून यांच्या त्यांची भर पडली. दगड काय कमी ते, दगड काय कमी आहेत ज्ञानोबा राय म्हणतात ते. आणि कशाला माहित काय, मुंबईला आता जर पाठीमागे गेले, तुम्ही मुंबईला जर गेले, मुंबईला माहिती ना, मुंबई सारखं शहर, पुण्यासारखं शहर, असे मोठमोठ्या शहरांमध्ये जर गेलेत ना, तिथं अशा मोठमोठ्या बिल्डिंगचं काम चालू असतं. मोठमोठ्या बिल्डिंग असतात, 50-50, 60-60 मजली त्या इमारतींचं काम चालू असतं बरं का. आणि तिकडं गेल्याच्या नंतर आहे ना, वर्ष 2-2 वर्ष ते काम संपत नाही मोठमोठ्या बिल्डिंगचं. तुम्ही जाऊन पहा तिकडं. आणि तिकडे जर गेलेत ना, मग तिथं ते लोक कामाला असतात, मजूर लोक आहेत ना, ते तिथंच त्यांना झोपड्या बांधून त्यांना ठेवलेलं असतं. आणि त्या मोठमोठे जे बिल्डर असतात ना, त्यांनी ते कामाला ठेवलेले, त्यांना आपण इंजिनियर लोक म्हणतो बरोबर. आणि ते इंजिनियर लोक आले का तिथं साईडवरती येतात चक्करला, ते कधीतरी दिवसातून 2-2, 4-4 वेळा येतात. आणि तिथं आल्याच्या नंतर त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला तिथे खाली कुत्रे बसले असतात, कुत्रे बसले असतात ना. ते इंजिनियर लोक ते आलेत का, त्यांच्याकडे काय 4 व्हीलर गाडी आहे, पैसा भरपूर आहे, पेमेंट भरपूर आहे. ते आले का त्या कुत्र्यांना अशी बिस्किटचे पुढेचे पुढे घेऊन येतात आणि त्यांना अशी बिस्किटचे पुढेचे पुढे फेकतात. कोणाला? कुत्र्यांना. आपण पोरांना लवकर एक बिस्किट देत नाही आणि ते कुत्र्यांना अशी बिस्किटचे पुढेचे पुढे फेकतात. संत तसा मोक्ष देतात या. माझ्या श्रीपाद बाबाच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये नव्हे, महाराष्ट्राबाहेर ब्रह्मज्ञानाची ठोस द्यायचं काम चालू आहे. पाहिजे त्याने यायचं घेऊन जायचं. ब्रह्मज्ञानाची डोस द्यायचं काम चालू आहे. पाहिजे त्याने यायचं आणि घेऊन जायचं भगवंताचं नाम. त्याच्यासाठी कशाची गरज नाहीये, त्याच्यासाठी पैसा अडक्याची गरज नाहीये भगवंताच्या नामासाठी. अरे ते तुमच्या आमच्या उद्धारासाठी नामच काम येणार आहे. सगळ्याचा विलय होणार, सगळं संपणार आहे. जे दृष्टीनं तुम्हाला आम्हाला दिसतंय ते सगळं नाशवन आहे. तिथं कोणी कोणाला काम येणार नाही. फक्त एकच तत्व आहे, ते फक्त उरतंय खाली. आणि एक म्हणजे एकच, त्याचाच शेवट म्हणजे अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नामच. एक नाम तारे, 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 एक नाम तारे. बाकी सर्व दुकानदारी, बाकी सर्व दुकानदारी, बाकी सर्व दुकानदारी, बाकी सर्व दुकानदारी. एक नाम तारे, 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 नाम तारे, नाम तारे. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. आज महाशिवरात्री आहे. माता पार्वतीचा असा डोक्यामध्ये विचार आला की या विश्वामध्ये सगळ्यात मोठा देव कोण आहे, आणि त्याची जो सगळ्यात मोठा देव असेल त्याच्याशी मला विवाह करायचा, मी त्याच्याशीच लग्न करणार. आणि म्हणून शोधाशोध मोहीम केली. तर भगवान शिवशंकर सगळ्या देवादी देव महादेव सगळ्या विश्वामध्ये मोठे असं कळलं, असा निरोप लागला. आणि म्हणून माता पार्वतीने ओम नमः शिवायचा जप सुरू केला. ओम नमः शिवाय मंत्राचा जप सुरू केला. खूप जप केला. बरेच दिवस झाले आणि खरोखर भगवान शिव परमात्मा प्रसन्न झाले. आणि मग मात्र त्या साधनेचं फळ म्हणून भगवान शिवाचं आणि माता पार्वतीचं लग्न भगवान शिवाशी झालं. झाल्याच्या नंतर तिकडं भगवान शिव पॉवरफुलच होते. तिकडं ब्रह्मदेवाला काही अडचण आली, कुठे काही संकट आलं, काही हे ध्यानस्थ राहायचे ते त्यांना संकट आलं का त्यांच्याकडे काहीतरी त्यांनी पुन्हा शिवाचा धावा करायचा, भगवान शिवाकडे यायचं आणि त्यांना वरतून तर सांगायचं, हे साधनेतून बाहेर आणायचं, त्यांना सांगायचं. बरं, साधनेतून जागा करायला सुद्धा भीती वाटायची या लोकांना. मग गेले का असं झालं, बरं ठीक आहे, जायचं, त्यांचं सगळं निरसन करायचं आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कामाला लावून द्यायचं. इकडे हे बाबा पुन्हा ध्यान असतं.
चिंतन चाललंय. तिकडं स्वर्गामध्ये इंद्रावरती काही जर अतिक्रमण झालं, इकडं काय कोणाचं काही झालं तर तिथं पुन्हा त्यांची अडचण, ते सुद्धा कोणाकडे जाणार, तक्रार घेऊन भगवान शिवाकडे. ते गेल्याच्या नंतर पुन्हा जायचं, त्यांचं निवारण करायचं, हे महाराज पुन्हा ध्यान असतं. माता पार्वतीने विचार केला की देवादिदेव महादेव सगळ्यांचं हे समस्यांचं निरसन करतात ते, पण हे ज्या वेळेला सगळे लोक गेल्याच्या नंतर हे एकांतामध्ये बसून चिंतन कोणाचं करतात ते, ध्यान कोणाचं करतात ते. आणि म्हणून ती जिज्ञासा वाढल्याच्या नंतर माता पार्वतीने भगवान शिवाला एक दिवस विचारलं, म्हणे प्रभू तुम्ही सगळ्याचे जगाचे तुम्ही देवादिदेव महादेव आहात, मी बघते सगळ्यांचं तुम्ही शंकेचं निरसन करता, ते अडचणींचं निरसन करून जो तो ज्याच्या त्याच्या कामाला पुन्हा मोकळा आहे, पण तुम्ही नेमकं ध्यान कोणाचं करतात, तुम्ही नेमकं चिंतन कोणाचं करतात. माता पार्वतीला भगवान शिवानी सांगितलं ते तुला काय सांगण्यासारखं. श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करे महादेव महादेव, भजन करे महादेव महादेव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. राम पूजी सदा जीव, राम पूजी सदा सदाशिव, भजन करे महादेव. श्री राम जय राम, भजन करे महादेव. श्री राम जय राम, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. माता पार्वतीने विचारलं, म्हणजे तुम्ही भजन कोणाचं नेमकं करताय, तुम्ही चिंतन कोणाचं, नामस्मरण कोणाचं करता ते. आणि म्हणून ती जिज्ञासा वाढली. भगवान शिवाने सांगितलं ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. असं म्हटल्याच्या नंतर ऐकणार आहे का? आता तुम्हाला घरी जर म्हटले, त्यांनी जर विचारला प्रश्न का होते असं आहे, नाही तुला नाही सांगण्यासारखे, ऐकल का? सांगावंच ना, स्त्री हट्ट आहे, तो पूर्ण करावा लागतो, देवाला सुद्धा करावं लागतं. नाहीच ऐकायलाच तयार नाही, नाहीच म्हणजे सांगावंच लागेल, आता तर सांगावंच लागेल. बरं ठीक आहे म्हणते, इथं नाही सांगू शकत. मग कुठं नेलं, कुठं नेलं? तुम्ही बघा ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 78 क्रमांकाच्या श्लोकामध्ये जा. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, शक्ती म्हणजे का कोण? माता पार्वती. शक्तीच्या कर्णकुहरी नेनोकई त्रिपुरारी सांगितले जे. कुठं नेलं माता पार्वतीला? एकांतामध्ये नेलं, क्षीरसागराच्या कडेवरती नेलं, जिथं कोणीच नाही, जिथं एकांत आहे अशा ठिकाणी माता पार्वतीला नेलं. आणि लेल्याच्या नंतर भगवान शिवाने अनादिकालचं जे भगवान परमात्म्याचं नाम आहे ते माता पार्वतीला सांगितलं. त्यानंतर ते ज्ञान माता पार्वतीच्या कानावरती पडलं. कानामध्ये सांगितल्याच्या नंतर मात्र माता पार्वती त्या ठिकाणी विदेही स्थितीमध्ये गेल्या. आणि कोणी कोणी म्हणतं आपल्या आपल्या मनानेच अर्थ लावतात ते, म्हणजे माता पार्वतीला ते सांगत असताना माता पार्वती झोपी. अहो त्याच्यासाठी एवढा अट्टहास करून तिथं नेलं एकांतामध्ये भगवान शिवाने. माता पार्वती एवढी हे का झोपी जायला? झोपी गेल्या होय. अहो ते ज्ञान ज्या वेळेला तिकडनं बघा ना तुम्ही, भगवान अर्जुनाला ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने ते ज्ञान दिलं ना, त्या टायमाला ते ज्ञान कोण ऐकत होतं? दोघच ऐकत होते, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. याच्या पलीकडे अजून एक जण ऐकत होता. कोण? नाही, संजय. संजयाला सगळं कळत होतं, संजयाला सगळं दिसत, दिव्य दृष्टी प्रदान केली होती वेदव्यासांनी संजयाला. आणि ते ज्ञान संजय कोणाला सांगत होता? धृतराष्ट्राला सांगत होते. म्हणतो हे नको सांगू मला, माझे पोरं कसे ते सांग. तो दुर्योधन कुठे, तो कुठे, त्याचं तिकडं लक्ष, इकडं लक्षच नाही. आणि ते ज्ञान ज्या वेळेला अर्जुन संजयाच्या तिकडे सांगत असताना संजयाच्या कानावरती ते शब्द ज्या वेळेला घो घो करीत आले ना, ते सांगता सांगता संजयाची अवस्था झालेली आहे. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय 34व्या क्रमांकाच्या श्लोकात जा तुम्ही.
बरोबर. हा, मग लक्षात येईल काय अवस्था झाली त्या संजयाची, तिथं वर्णन केलेलं आहे त्याचं. काय अवस्था आहे ताई, आठवती तुम्हाला? तीन गोळा आठवती? चित्त 34व्या अध्यायामध्ये चित्त चकाटले आटू घेत, चित्त चाकाटले आटू घेत. वाचा. आता हे बघा, ते कधी कधी आठवत नाही बरं का बाबा. हा बघा ना तुम्ही, म्हणजे आता हे काय चाललंय माहिती का, असं आठवून आठवून सांगायचं काम चालू आहे. आणि कधी कधी यांना विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावून द्यायचं, यांना नादी लावून द्यायचं, अशा टाइमात आठवून घ्यायचं आणि मग तुम्हाला सांगायचं असं असं आठवून आठवून. पण आता त्या ताईंना मी धन्यवाद देतो. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगोळली जितीच्या तेत, अपाद कुंचित रोमांचाले, अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आणि आतुलिया सुखुरमोचिनी बळे, शरीर बाहेरी कापे. संजयाची ती अवस्था झाली, त्याला शास्त्रामध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात. तुम्ही आम्ही त्याला अवस्था म्हणतो आणि हे लोक नाव ठेवतात त्याला. यांनीच कुठून आणलंय काय माहिती, हे नाम, आत्मा, अवस्था आम्ही तर काय कधी पाहिलं नाही. यांना नामाविषयी बोलायला गेलं, यांना आत्म्याविषयी बोलायला गेलो का यांची खानपुडाला आग लागते. पहा तुम्ही, यांची तळपायाची आग मस्तकाला जाते बरं का बाकीच्यांची. अरे संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं ते ब्रीद तत्व आहे, ते तत्वज्ञान यांनी हे वारकरी संप्रदायाचे. बघा बरं का मी काय बोलतोय ते, काहीतरी उगाच गुणदोष घरी घेऊन जाशाल ना. वारकरी संप्रदायाच्या शिपायापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत असणारे जेवढे आहेत ना अधिकारी संप्रदायातले बोलतोय मी, त्यांनी हे काय केलं माहिती की, अनादिकालचं तत्वज्ञान असं गुंडाळलं आणि तिकडे त्या स्मशानामध्ये जाऊन त्याला गाड लागली आणि त्याच्यावरती उभे राहिले, त्याचा नाश करून टाकला. पण श्रीपाद बाबाच्या कृपेनं आजही ते नाम बघा तुम्ही काय व्यापक आहे. बाबा सामान्य नाहीये, घडवले लोक बाबांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय. अहो त्या काळामध्ये विचार करा काय परिस्थिती होती. 3 तासामध्ये आम्ही नाशिकहून इथं आलो ट्रेननी, गाड्या नाही, घोड्या नाही, बस नव्हत्या सुईच्या. आणि त्या काळामध्ये बाबा कुठे फिरलेत, कसे फिरले, असं अवतारी महात्मा होता, अवतारी सामान्य. ज्यांना कळाला ते भाग्याचे मी सांगून जातो श्रीपाद बाबा रामदास. आणि यांना हे सांगायला गेलं का, यांची मी बोलतो ना तळपायाच्या मस्तकाला जाते, खालून बुडा लागला हे मी बोललो नाही. काय बोलतो मी मगाशीच बोललो काहीतरी गुणदोष घेऊन जाऊ नका. अहो हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जागरी जाऊन बघा तुम्ही. आणि आत्मा गोचरू होय ऐशी एक विद्या आहे, म्हणते ऐकून डौर आहे विद्वंसी दो. हे ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदरच लिहून ठेवलंय, त्यांना माहित होतं पुढे काय होणार आहे. आणि आत्मा गोचरू होय, आत्मा गोचरू ह्या शब्दाचा अर्थ आत्म्याविषयी ओळख, आत्म्याविषयी प्रचिती, आत्म्याविषयी अनुभव. आणि आत्मा गोचरू होय ऐशी एक विद्या आहे, आणि ती आत्म्याला जाणण्यासाठी एक विद्या आहे, त्याला भगवंताचं नाम असे म्हणतात. आणि ते ऐकोनी डौरव आहे विध्वंसी जो. आणि ते ऐकल्याच्या नंतर यांच्या ना खाली मुळाला आग लागत. मी बोललो, हे मी नाही बोललो, हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या श्लोक अध्यायामध्ये 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये तुम्हाला मी ओवी सहित सांगितलं. त्यांना माहित होतं पुढे काय होणार. माऊलींनी अगोदरच क्लिअर करून ठेवलेलं आहे, पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाडा, परी एक आत्मज्ञानी मुळा जात्यंदी जो. अरे जा कसे ते म्हटले ज्ञानेश्वर महाराज कसे म्हटले माहिती का, ज्या कीर्तनामध्ये आत्म्याविषयी बोललं जात नाही, नाही तर लिहून घ्या 13वा अध्याय आणि 11व्या क्रमांकाचा श्लोक. विशेष जर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल ना तर घरी जाऊन वाचा तुम्ही, एवढंच वाचा, बाकी नका वाचून. नाही वाचता आलं तरी तुम्हाला सांगतो, डोळे उघडतील तो डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. परी आता पणागळे, परी आता पिनागळे, परी आता पिनागळे, परी आता पिनागळे, परी आता पिनागळे, परी आता पिनागळे. आता उघडी डोळे परी अध्यापिना कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी.
डोळे उघडा, ज्ञानेश्वरी वाचा, डोळे उघड. कीर्तन प्रवचन कमी ऐका, मी सांगतो तुम्हाला. कीर्तन प्रवचन मी सांगून गेलो, ते उद्धाराचं साधन नाहीये. हे प्रचार आहे, प्रसार आहे, निरोप आहे, दवंडी आहे. किती वेळा सांगणार आहे? तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हे उद्धाराचं साधन नाहीये. तुमच्या डोक्यामध्ये जर गोड गैरसमज असेल ना, कीर्तन प्रवचन वादन गायन हाच परमार्थ आहे, हीच भक्ती आहे, तो डोक्यामधून असलेला गैरसमज लगेच बाजूला करा. हे उद्धाराचं साधन नाहीये. उद्धाराचं साधन फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. बस, त्याच्याशिवाय दुसरं काहीच शिल्लक नाही या विश्वामध्ये. तेच एक नाम आहे, तेच अंतिम सत्य आहे. अंतिम सुरुवातही त्याचीच आहे आणि शेवटही त्याचाच आहे. आणि त्याला कळालं ना, ज्यांना कळालं ना, मी बोललो मगाशी, व्याकरणी चोकडा तर्की अति गाडा, एक आत्मज्ञानी मुडा ज्यातींनी जो, ते एक वाचवणी अवघा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, परी जळो त्या जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. आत्मज्ञानाविषयी बोलत नाही ना, ज्ञानी आत्म्याविषयी बोलत नाही ना कीर्तनामध्ये. ते म्हणतात त्यांचं थोबड सुद्धा बघायचं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय बोलतोय ज्ञानेश्वर महाराज? थोबड सुद्धा बघू नका. आत्मज्ञान निज दृष्टी न देखील तयानारा गोष्टी बोलू नयेत. ज्ञानदेव वाचतलं प्रमाणे जा. कसे ते बघा, त्याच्या पुढची ओळ, मोरा अंगी आशेशे पिशे असते डोळसे, पण एकली दृष्टी ते वडी नसे तैशे ते गा. आता बोला तुम्ही, मोरा अंगी आशेशे पिशे असते डोळसे. मोराच्या अंगावर पिसार आहे का? पिसारा मोराच्या अंगावर पिसार आहे का? बोला ना तुम्ही मावल्यांनी, बोला की, आहे का? मोराच्या अंगावर पिसारा आहे का? आहे. त्या पिसाऱ्यावरती सर्वत्र डोळे आहेत का? डोळे आहे का? आणि त्याच्यात दृष्टी आहे का? होय, दृष्टी आहे का त्याच्यात? आणि तसले आंधळे आहेत ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते, अहो, जोपर्यंत आत्म्याची ओळख होत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, स्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत तुम्ही काही करा, काही करा, काही करा, त्याच्यापासून काहीही उपयोग होणार नाही. मंत्र तंत्र मंत्र यंत्र सांगतील लक्ष, परी प्रत्यक्ष राम कुणी ना करी. प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय, अनेकांची चाड काय मन. नामदेवराय वर्णन करतात ते. अरे तंत्र आणि मंत्र, तंत्र मंत्र यंत्र सांगणारे किती पाहिलेला 15 दमडीला 16 आहेत ना आम्हाला. पण प्रत्यक्ष राम कुणी ना करी, प्रत्यक्ष रामाची आत्मारामाची ओळख करून देणारा भेटलाय का? धरीन त्याचे पाय, अनेकांची चाड काय मज. नामदेव महाराज असं वर्णन करतात रे. भरपूर सांगणारे. आपलं चाललंय रेशन कार्ड वरती नाव चालू आहे, पप्पू दादा, होय चालू आहे ना रेशन कार्ड वरती. आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. चालू ना रेशन कार्ड वरती नाव चालू आहे ना. आज आहे मेला का, पोराचं गेलं का, नाताचं झालं का, पण चालू आहे ना रेशन नाव चालू आहे ना. अहो थांबवायचं का नाही कुठं? बाबा लोकांना काही घेणं देणं नाहीये बरं का. शेणाच्या पोमध्ये जसे किडे वळवळ करतात ना, तसली बाबा लोक वळवळ करतात. ते दर्शन सुद्धा घ्यायचं नाही त्यांचं. मगाशी मी बोललो अशा लोकांचं. हे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात. ते मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचं जसं अर्जुना तोंड बघायचं नाही, तसली यांची थोबाड सुद्धा बघायची नाही. हे तर मगाशी सांगून गेलो ना मी. म्हणून जडोबाई तोंड काढी त्यांचे, जडोबाई तोंड काढी त्यांचे, जडोबाई तोंड काढी त्यांचे, जडोबाई तोंड काढी त्यांचे. याद पुढे ज्ञान सांगती पाखंड, याद पुढे ज्ञान सांगती पाखंड, याद पुढे ज्ञान सांगती पाखंड, याद पुढे ज्ञान सांगती पाखंड. जडोबाई तोंड काढी त्यांचे, जडोबाई तोंड काय होतं ते ताई? होय सांगतील कोण त्या ताईंना तिकडे काय होतं? अवस्था होती ना. ही अवस्था जर नाही झाली तर
तुम्हाला माहिती आहे अष्टसात्विक भाव याला शास्त्रामध्ये हे काय शब्द आहे? अहो मुक्ता म्हणे आईशी झाली या वाचोनी परमार्थशी न वाटत अशी जा. अहो हे होत नव्हतं ना, याच्यासाठी तर अट्टहास आहे, याच्यासाठी खटाटोपे उभं राहिलं, हे होत नव्हतं. हो देवा आता आईचा करी उपकार. अरे देहाचा विसर पडला पाहिजे ना मला, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावेल माझा. तेव्हा हे झाल्याशिवाय परमार्थ सफल नाहीये. शेवट आणि अंतिम हेच सत्य आहे. हेच होण्यासाठी साधू संतांनी खटाटोप केलाय, अट्टहास केलाय. नामदेव महाराजांना सुद्धा हे झालं नव्हतं, पण झाल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांच्या मुखातून शब्द आले, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. अरे चुकली या वर्म फेरा पडे. याच्या पुढचं प्रमाण पहा तुम्ही काय आठवतंय कोणाला? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार संभ्रम भोगू नका. कोणाची ओळख करायला सांगितली? कोणाची? कोणाची? राम 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 अवघेची म्हणती कुणी ना जाणती आत्माराम. रामाशी आत्माराम ठावा असता शरण का जाता वशिष्ठांशी. अरे हे धर्मांच्या ठेकेदारांनी गाठ्यातून सुद्धा अभंग बाहेर काढलाय. शोधून दाखवा तुम्ही. तुकोबारायांचा अभंग आहे आणि गाठ्यात शोधून दाखवा. आणि किती नंबरचा अभंग आहे मला सांगा फोन करून. नंबर घ्या पप्पू दादा कोण माझा. अभंग बाहेर काढलाय हा, गाठ्यात नाहीये. राम 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 अवघेची म्हणती कुणी न जाणती आत्माराम. रामाशी आत्मा राम ठावा असता शरण का जाता वशिष्ठांशी. तुका म्हणे राम तुझा तुझ पाशी. शेवटचं चरण आहे त्या अभंगाचं. तुका म्हणे राम तुझा तुझ पाशी फक्त विचारूनी घेशी गुरुमुखी. ते तत्व तुमच्या जवळच आहे, कुठेच बाजूला गेलेलं नाहीये. फक्त तुम्हाला गुरुच्या मुखातून विचारून घ्यायचं बस. इतकी सोपी युक्ती आहे परमार्थाची. आणि मग मात्र साधूची भेट आहे, भगवंताचं नाम आहे आणि ते नाम गुह्य आहे. ज्ञान गोड गम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. किंवा ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 9. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 लिहून घ्या. 4 सुरुवातीला 9व्या क्रमांकाची ओळ घरी जाऊन पाहिजे. जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुना प्रती बोलतसे भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाला ते गुह्य ज्ञान देतोय. कोणाजवळ बोलतोय? अरे बाबा अर्जुना तू किती भाग्याचा आहे, जे मी माझ्या आईला सांगितलं नाही, जे माझ्या वडिलांना सांगितलं नाही, जे माझ्या भावाला सांगितलं नाही, ते गुह्य आज मी तुझ्या जवळ बोलतोय. अर्जुना तू किती भाग्याचा आहे. तशी तुम्ही आम्ही फार भाग्याचे. श्रीपाद बाबांची तुमची आमची मिळून तो भेट झाली. त्या नामाचा तुम्ही आम्ही अंगीकार केला, त्याचं चिंतन झालं. म्हणून मगाशी ताईंनी सांगून गेला, इथं तेच सांगत होत्या. लक्षात घ्या, अवस्था फार महत्वाची. ज्याला अवस्था झाली तो कोणत्याही काळामध्ये त्याच्यावर किती संकट येऊ द्या, किती आघात होऊ द्या, किती वार होऊ द्या आणि कितीही त्याच्यावरती काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मात्र तो माणूस मात्र एकदम फिट असतो. फिट तो कोणत्याच परिस्थितीमध्ये डगमगत नाही. पण त्याला ते भाव झाले पाहिजे. ते पूर्ण झाल्याच्या नंतर, परिपूर्ण झाल्याच्या नंतर त्याला भीतीच नाही. म्हणून त्याच्यासाठी हा अट्टहास. म्हणून त्या ताईंना मग अशी अवस्था झालीच ना. फार फार भाग्याचे आहात तुम्ही. हे होत नव्हतं साधू संतांना. याच्यासाठी अट्टहास केला. अष्टसात्विक भाव तुम्हाला आम्हाला झालेच पाहिजे. होत नसतील तर जे आपल्या परिसरामध्ये अधिकारी असतील, जे कार्य करत असतील त्यांना फोन करा. मला भाव होत नाही त्यांचं ऐका, ते अजून त्याच्यावरती मार्ग काढतील. अशी खूप चांगली. अहो आमच्याकडे मेळावा होतो, आता काय सांगायचं, पिंपळगाव निपाणीला. आता जवळजवळ माझ्या मते हे नवीन 12वं वर्ष आहे. त्या आता काय ताई एकटेच आहेत. पहिल्या काका आणि ताई यायचे. आल्याच्या नंतर दीपक भाऊ आल्याच्या नंतर ते 12-12, 1-1, 2-2 वाजायचे. मग आता तिथं समोर आहे. आम्ही म्हणायचो ताई आहो झोपा ना तुम्ही, आता किती वाजले. नाही आम्ही का झोपायला आलो. अहो काहीतरी विचारा आम्हाला. म्हणजे असले लोक.
आता ते अजून ते एक शिरूरचे तिकडून ते बाबा यायचे ते विचारायचे. त्यांना सांगितलं का तुम्ही बाबा एवढं लांबून आलेत ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा, आम्ही जातो पुढचं नियोजन करायला. ते म्हणजे नाही नाही चला, मी काय नांगरावून आलोय का, चला मी. म्हणजे अशी लोक आहेत बरं का आपल्यावाले, असं संतांचा. म्हणून अशा महात्म्यांची फार दुर्मिळ आहेत असे महात्मे, भेटले तुम्हाला, मला भेटले. आपल्याकडे वेळ फार कमी राहिला, आपण कीर्तनाला जरा सुरुवात वेळ हुशार आहे. विठ्ठल नामदेव महाराजांना त्याच तत्वाचा नामदेव महाराजांनी अंगीकार केला. आणि मग मात्र नामदेव महाराज ह्या विश्वामध्ये हे तत्व एकच आहे, माझा परमात्मा अनेक तत्वांनी नटलेला आहे, पण तत्वरूपाने तो एकच आहे. नाहीतर बघा तुम्हाला सांगतो, आपल्या लोकांना धर्म सुद्धा अजून कळालेला नाही. ज्याला नामाची नाम मिळालं, अवस्था झाली, साधूची भेट झाली, त्याच्यासाठी काहीही शिल्लक राहत नाही. तैसा स्वधर्म रूप मुखू हाची सेवत मी ऐकू, ऐसा सत्य लोकनायक बोलता झाला. तैसा स्वधर्म रूप मुखू म्हणजे या विश्वामध्ये सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तो स्वतःला जाणणे. स्वधर्म, तैसा स्वधर्म रूप मुखू. मुखू या शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. याच्यापेक्षा मोठा यज्ञ नाही, याच्यापेक्षा मोठा धर्मही नाही. आणि स्वतःला जाणल्याच्या नंतर त्या साधकासाठी काही शिल्लक राहत नाही. ते निवृत्त नेमून न करावी आणि दुरी केवी न जावे तीर्थाशी का, काही शिल्लक राहत नाही. जे जे दृष्टी दुसे ते ते हररूप पूजा जप ध्यान नाही त्याशी, त्या साधकासाठी काहीही शिल्लक राहत नाही. फक्त आणि फक्त त्या नामस्मरण, त्या नामस्मरण चिंतनामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि बस एकदा तुम्ही त्या नामाची गोडी लागली, आता मात्र काही शिल्लक नाही. आणि म्हणून एका असं जे नाम आहे ते नाम इथं पेरलेलं आहे. बरीच साधक मंडळी या ठिकाणी आहे. आणि तीर्थक्षेत्र म्हणायला हरकत नाही. मंगळूर हे गाव या पारोळा तालुका ना, जिल्हा जळगाव, तालुका पारोळा आणि मंगरुळगाव, बरीच गावं या ठिकाणी आहेत, बाबांच्या माध्यमातून घडलेली आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रेमाने आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन करूया. विठोबार कुमार